हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करत आहोत फार्माकोग्नसी. तर हा जो टॉपिक आहे हा डी फार्मसी आणि बी फार्मसी स्टुडंट्ससाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तसेच फार्मसीच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होतात तर त्यामध्ये सुद्धा फार्माकोग्नसी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. फार्माकोग्नसीवरती खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात, जसं की केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स असतात, बायोलॉजिकल सोर्सेस आहे, फॅमिली आहे. तर या टाईपचे क्वेश्चन्स फार्माकोग्नसीवरती कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विचारतात. तर आज आपण फार्माकोग्नोसी हा टॉपिक स्टार्ट करत आहोत. यामध्ये आपण डेफिनेशन्स अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी हे टॉपिक कवर करणार आहोत. तर स्कोपमध्ये आपण फार्माकोग्नोसीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत एक्झाम रिलेटेडचे, डी फार्मसी असो, बी फार्मसी असो किंवा फार्मसीचे ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या रिलेटेडचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तर ते आपण स्कोपमध्ये बघणार आहोत. ओके, तर टॉपिककडे प्रोसीड करू. आता फर्स्ट आहे फार्माकोग्नोसी. आपल्याला टर्म माहीत असणं खूप गरजेचं आहे. जसं प्रिव्हियसली आपण फार्माकोलॉजी बघितलं आहे तसंच आता फार्माकोग्नोसी आहे. तर फार्मा म्हणजे आपल्याला माहीत आहे की फार्मा म्हणजे काय. फार्मा इट मीन्स स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस ऑर देअर इफेक्ट. बरोबर, आपली ब्रांचेस काय आहे, फार्मसी. फार्मसीमध्ये काय आहे, जे ड्रग्ज आहेत त्या ड्रगचा स्टडी केला जातो किंवा त्याचे जे युजेस आहेत, जो XYZ ड्रग आहे त्याचे जे युजेस किंवा त्याचे जे इफेक्ट आहेत त्याचा जो स्टडी केला जातो त्याला म्हटलं जातं फार्मा. बट व्हॉट अबाउट द कोग्नोसी. ओके, तर कोग्नोसी जे आहे इट इज द ब्रांच ऑफ फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजीचीच ही ब्रांच आहे. यामध्ये सुद्धा जे ड्रग्ज आहेत, ओके, त्या ड्रगचा स्टडी केला जातो. बट कोणते ड्रग्ज असतात यामध्ये, तर जे नॅचरली ऑप्टेन होणारे मेडिसिन्स आहेत, नॅचरल सोर्सपासून जे मेडिसिन्स ऑप्टेन होतात त्याला म्हटलं जातं कोग्नोसी. मग नॅचरल सोर्स कोणते आहेत, तर यामध्ये प्लॅन्ट आणि ॲनिमल्स हे नॅचरल सोर्स आहेत. प्लॅन्ट किंवा ॲनिमल्सपासनं जे मेडिसिन्स ऑप्टेन केले जातात त्या मेडिसिनचा स्टडी करणं त्यालाच कोग्नोसी म्हणतात. मग त्या मेडिसिनचा जो युजेस आहे किंवा त्यामध्ये जे कंपोजिशन्स आहे, कॉन्स्टिट्युएंट आहेत किंवा त्याचा कोणता मेडिकल पर्पज आहे त्या पूर्ण स्टडीला कोग्नोसी असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो कीप इन माइंड, कोग्नोसी म्हणजे मेडिसिनचा स्टडी केला जातो बट जे नॅचरली ऑप्टेन होतात मेडिसिन्स, नॅचरल सोर्सपासून जे मेडिसिन्स ऑप्टेन केले जातात त्याला म्हटलं जातं कोग्नोसी. ओके, आता इथे बघा कंटेंटमध्ये आहे डेफिनेशन्स आणि स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. इथे दोन टाईपच्या डेफिनेशन्स आहेत. कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. फार्माकोग्नोसी म्हणजे फार्माकोग्नोसी समजलं की त्याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्यासुद्धा आपण रिलेट करू शकतो. जसं की आत्ताच इथे सांगितलं, फार्मा इट मीन्स स्टडी ऑफ ड्रग अँड देअर युजेस. आणि कोग्नोसी म्हणजे काय आहे, जे की नॅचरल सोर्सपासनं मेडिसिन्स ऑप्टेन केले जातात त्याचा स्टडी करणं इज ऑल्सो नोन ॲज कोग्नोसी. ओके, तर आता इथे डेफिनेशन्स आहे. फर्स्ट डेफिनेशन आहे, इट इज ब्रांच ऑफ मेडिकल ड्रग ऑप्टेन फ्रॉम प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. आता प्लॅन्ट अँड ॲनिमल्स म्हणजेच काय आहे, तर नॅचरल सोर्सेस. अँड स्टडी ऑफ फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग्ज इज ऑल्सो नोन ॲज फार्माकोग्नोसी. फक्त 4 ते 5 वर्ड्स लक्षात ठेवायचे. फार्माकोग्नोसी हे काय आहे, ब्रांच ऑफ मेडिकल ड्रग आहे. ऑप्टेन आहे प्लॅन्ट अँड ॲनिमल्स, याऐवजी आपण नॅचरल सोर्सेस पण म्हणू शकतो. आणि मग जे ऑप्टेन झालेले मेडिसिन्स आहेत तर त्या मेडिसिनचा फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करणं यालाच म्हटलं जातं फार्माकोग्नोसी. फार्माकोग्नोसी काय आहे, ब्रांच ऑफ मेडिकल ड्रग आहे. ऑप्टेन झालेले आहेत नॅचरल सोर्सेसमध्ये आहे प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. आणि जे ऑप्टेन झालेले मेडिसिन्स आहेत तर त्या मेडिसिनचा फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला जातो. त्या प्रोसेसला म्हटलं जातं फार्माकोग्नोसी. सेकंड डेफिनेशन्स आहे, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ क्रूड ड्रग. ओके, तर आता क्रूड ड्रग म्हणजे काय आहे, जे अनप्रोसेसिंग ड्रग आहेत, प्रोसेस करण्याआधी जे अनप्रोसेसिंग ड्रग आहेत त्याला म्हटलं जातं क्रूड ड्रग. सो सिस्टमॅटिक स्टडी ऑफ क्रूड ड्रग बाय इट्स फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑप्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस. आता नॅचरल सोर्सेस म्हणजेच काय, प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. नेक्स्ट आहे अलॉंग विथ कलेक्शन्स, कल्टिवेशन्स अँड प्रिपरेशन्स ऑफ मार्केट. आता या ज्या दोन्ही डेफिनेशन्स आहे मिनिंग एकच आहे, फक्त जे डिफाईन करण्याची पद्धत आहे तर ते वर्डिंग थोडंसं वेगळं आहे. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणतीही डेफिनेशन्स राईट करू शकता, मिनिंग सगळ्यांचं एकच आहे.
आता या ज्या डिफाईन्स आहेत तर डिफाईनवरती सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतो. डी फार्म स्टुडंटसाठी आहे, बी फार्म स्टुडंटमध्ये आहे, किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिगार्डिंगचे जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारतात. कल्टिवेशन्स कलेक्शन्स म्हणजे काय, क्रूड ड्रग म्हणजे काय, तर या अकॉर्डिंगचे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या नोट डाऊन करून घ्या, तुम्ही तुमच्या वर्डमध्ये नोट डाऊन करून घ्या. एकदम सिम्पल वेने आपण डेफिनेशन्स इथे घेतलेल्या आहेत. आता नेक्स्ट आहे स्कोप. स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. आता इथे वन बाय वन जर आपण बघितले तर फर्स्ट आहे ड्रग डिस्कवरी, ड्रग डेव्हलपमेंट, स्टडी ऑफ फायटोकेमिस्ट्री, स्टडी ऑफ क्रूड ड्रग, स्टडी ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन, स्टडी ऑफ ड्रग अडल्ट्रेशन, हर्बल फॉर्म्युलेशन, स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ ड्रग, न्यूट्रास्युटिकल्स, कॉस्मेटोस्युटिकल्स. हे जे सगळे स्कोप आहेत ना, तर आता हे स्कोप यामध्येच आपले ऑलमोस्ट फार्माकोग्नोसीचे जे पॉईंट्स आहेत तर ते कव्हर होतात. बट आत्ता आपण हे सगळे शॉर्टमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये और नेक्स्ट पार्टमध्ये आपण वन बाय वन, फॉर एक्झाम्पल क्रूड ड्रग म्हणजे काय, ट्रॅडिशनल मेडिसिन्स म्हणजे काय, अडल्ट्रेशन्स म्हणजे काय, किंवा फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय, हे टॉपिक आपण ब्रीफली कव्हर करणार आहोत. तर वन बाय वन आपण बघू आता टॉपिक. पहिला स्कोप आहे ड्रग डिस्कवरी. बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ड्रग डिस्कवरी म्हणजे काय असते. कोणतेही ड्रग मार्केटेड करण्याआधी त्यांचे जे ट्रायल्स घेतले जातात त्याला म्हटलं जातं ड्रग डिस्कवरी. देन आहे ड्रग डेव्हलपमेंट. ड्रग डिस्कवरी आणि ड्रग डेव्हलपमेंट क्वाईटली सिमिलरच आहे. देन थर्ड वन आहे स्टडी ऑफ फायटोकेमिस्ट्री. स्टडी ऑफ फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर स्टडी ऑफ केमिकल कंपाऊंड्स प्रेझेंट्स इन अ ड्रग. आपले जे नॅचरल सोर्सपासनं ऑप्टेन केलेले जे ड्रग्ज आहेत, फॉर एक्झाम्पल हा नॅचरल सोर्सपासनं ऑप्टेन केलेला ड्रग आहे, तर या ड्रगमध्ये कोणता केमिकल कंपाऊंड और कोणता केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे याचा स्टडी केला जातो, त्याला म्हटलं जातं फायटोकेमिस्ट्री. ओके. फार्माकोग्नोसीमध्ये कोग्नोसी म्हणजे काय, तर नॅचरल सोर्सपासनं ऑप्टेन केलेले मेडिसिन्स. नॅचरल सोर्स कोणते आहेत, प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. सो प्लॅन्ट अँड ॲनिमल्स या सोर्सपासनं जो मेडिसिन्स ऑप्टेन केलेला आहे, तर त्या ऑप्टेन केलेल्या मेडिसिन्समध्ये कोणते केमिकल कंपाऊंड्स और कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट्स असतात त्या प्रोसेसला म्हटलं जातं फायटोकेमिस्ट्री. ओके. आता फोर्थ वन आहे स्टडी ऑफ क्रूड ड्रग. क्रूड ड्रग म्हणजे काय, अनप्रोसेस सबस्टन्सेस ऑफ अ प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. अनप्रोसेसिंग म्हणजे आता डिरेक्टली ऑप्टेन केलेला आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर गम आहे. गम हा डिरेक्टली प्लॅन्ट सोर्सपासनं ऑप्टेन केलेला आहे. त्यावरती कोणतीही प्रोसेसिंग न करता डायरेक्ट तो मेडिसिनल ड्रग म्हणून यूज करणं त्याला म्हटलं जातं क्रूड ड्रग. सो सिम्पल वेमध्ये क्रूड ड्रग म्हणजे काय, अनप्रोसेस सबस्टन्सेस ऑफ प्लॅन्ट अँड ॲनिमल्स विच आर यूज फॉर द मेडिकल पर्पज इज ऑल्सो नोन ॲज क्रूड ड्रग. हे बघा, या ज्या डिफाईन आहेत ना, फॉर एक्झाम्पल फायटोकेमिस्ट्री, क्रूड ड्रग, ड्रग अडल्ट्रेशन्स, याच्या डिफाईन खूप सिम्पल आहेत आणि याच्या कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण फार्माकोग्नोसीचा सिलेबससुद्धा खूप मोठा सिलेबस आहे आणि प्रत्येकच डिफाईन आपण तोंडपाठ ठेवू शकत नाही. त्यामुळे कन्सेप्ट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. हवं तर तुम्ही आत्ता नोट डाऊन करून घेऊ शकता. फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय ते सांगितलं मी, परत एकदा रिवाईज करते. फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर स्टडी ऑफ केमिकल कंपाऊंड्स. ओके. देन आहे क्रूड ड्रग. क्रूड ड्रग म्हणजे काय, तर अनप्रोसेस सबस्टन्सेस ऑफ प्लॅन्ट अँड ॲनिमल्स इज ऑल्सो नोन ॲज क्रूड ड्रग. क्रूड ड्रगचे दोन टाईप आहेत. ओके. हे जे क्रूड ड्रग आहेत त्याचे दोन टाईप आहे, ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज्ड. आता नेक्स्ट पार्टमध्ये ज्यावेळेस आपण वन बाय वन स्कोप डिस्कस करणार आहोत तर त्यामध्ये आपण जेव्हा क्रूड ड्रगचा स्टडी करू त्यावेळेस आपण हे ब्रीफली बघणारच आहोत की ऑर्गनाइज्ड ड्रग म्हणजे काय असतं, अनऑर्गनाइज्ड ड्रग म्हणजे काय आहे ते. ओके. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, क्रूड ड्रग म्हणजे काय, तर अनप्रोसेस सबस्टन्सेस ऑफ प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. त्याचे दोन टाईप्स आहेत, ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड ड्रग. सोबतच आता हे जे क्रूड ड्रग्ज आहे त्याचं क्लासिफिकेशन्स आहे. याला क्लासिफाय केलेलं आहे 6 टाईपमध्ये, अल्फाबेटिकल, मॉर्फोलॉजिकल, केमिकल, फार्मॅकोलॉजिकल, टॉक्झिकोनॉमिकल आणि किमोटॉक्झिनॉमिकल. तर हे सुद्धा आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. देन नेक्स्ट वन आहे स्टडी ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन. बघा, आपलं जे होल फार्माकोग्नोसी जे आहे हे सगळं हर्बल मेडिसिन्सवरती डिपेंड आहे. मग हर्बल मेडिसिन्स म्हणजेच काय, तर यामध्ये आयुष, ओके, आयुष ही जी मेडिसिनल सिस्टीम आहे तर ही कशामध्ये येते, ट्रॅडिशनल मेडिसिन्समध्ये. ट्रॅडिशनल मेडिसिन्स म्हणजे काय, तर ओल्ड मेडिसिन्स. ओल्ड मेडिसिन्स म्हणजे जे की ॲन्शियंट फॉर्मपासून आत्तापर्यंत जी मेडिसिनल सिस्टम्स यूज केली जाते त्याला म्हटलं जातं ट्रॅडिशनल मेडिसिन. मग यामध्ये आहे आयुष. आयुष इट मीन्स ए स्टँड्स फॉर आयुर्वेदिक, वाय स्टँड्स फॉर योगा, यू स्टँड्स फॉर युनानी,
यस स्टँड्स फॉर सिद्धा आणि एच स्टँड्स फॉर होमिओपॅथिक. ओके, मग या ज्या 5 मेडिसिनल सिस्टीम्स आहेत त्यालाच म्हटलं जातं ट्रॅडिशनल मेडिसिन्स ऑर ओल्ड मेडिसिन. ठीक आहे. देन आहे स्टडी ऑफ ड्रग अडल्ट्रेशन. ड्रग अडल्ट्रेशन्स म्हणजे आता अडल्ट्रेशन्स आपल्याला माहिती आहे. अडल्ट्रेशन्स म्हणजे काय हे आपल्याला बऱ्यापैकी आपण आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा हा वर्ड यूज करतो. बट ड्रगमध्ये अडल्ट्रेशन्स काय असतं तर याची सिम्पल डिफाईन आहे डिबेसमेंट ऑफ क्रूड ड्रग. फक्त 3 वर्ड लक्षात ठेवायचे. डिबेसमेंट ऑफ क्रूड ड्रग इज ऑल्सो नोन ॲज अडल्ट्रेशन. डिबेसमेंट ऑफ क्रूड ड्रग इज ऑल्सो नोन ॲज अडल्ट्रेशन. नेक्स्ट आहे हर्बल फॉर्म्युलेशन्स. आता जसं आपण फार्मास्युटिक्समध्ये बघितले होते ड्रग फॉर्म्युलेशन्स, तसंच हर्बलमध्ये सुद्धा फॉर्म्युलेशन्स आहेत. फॉर्म्युलेशन्स तेच असणार, त्याचे जे टाईप्स आहेत ते सगळीकडे सगळ्या मेडिसिनल सिस्टीम्समध्ये ते सेम आहेत. फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड. हर्बलमध्ये सुद्धा तेच आहे, म्हणजे फार्माकोग्नोसीमध्ये सुद्धा तेच फॉर्म्युलेशन्स आहेत आणि सुटिक्समध्ये सुद्धा आपण तेच फॉर्म्युलेशन्स बघितले होते. फक्त डिफरन्स काय आहे, हर्बल फॉर्म्युलेशन्समध्ये हर्बलपासनं म्हणजे आयुष मेडिसिनल सिस्टीमपासनं जे ऑप्टेन केलेले मेडिसिन्स आहे त्याला म्हटलं जातं हर्बल फॉर्म्युलेशन्स. मग यामध्ये सुद्धा सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड ह्या 3 टाईपचे फॉर्म्युलेशन्स बनवले जातात. यामध्ये जे यूज केले जाणारे ड्रग्ज असतात तर ते आपले लाईक ॲलोवेरा आहे, सेन्ना लिव्स असतात, त्यानंतर फिनेल फ्रूट आहे, क्लो आहे. तर हे जे सगळे हर्बल मेडिसिन्स आहेत यापासून जे फॉर्म्युलेशन्स बनवले जातात त्याला म्हटलं जातं हर्बल फॉर्म्युलेशन्स. आणि हर्बल फॉर्म्युलेशनसुद्धा 3 टाईपमध्ये बनवतात, सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिड. देन आहे देन नेक्स्ट आहे स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग. आता हा जो आहे ना स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग, हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे फार्माकोग्नोसीमध्ये. जसं आपण प्रिव्हियसली फार्मॅकोलॉजीमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आपण CNS सिस्टीम, ANS सिस्टीम बघितली होती, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ह्या अशा आपण ज्या सिस्टीम्स बघितल्या होत्या तर त्याच सिस्टीम कोग्नोसीमध्ये सुद्धा आहेत. फक्त डिफरन्स काय आहे, आपण केमिस्ट्रीमध्ये इंग्लिश मेडिसिनचा स्टडी केला आणि कोग्नोसीमध्ये आपण ट्रॅडिशनल मेडिसिनचा स्टडी करणार आहोत, जे की नॅचरल प्लांट आणि ॲनिमल सोर्सेसपासून ऑप्टेन केलेले मेडिसिन्स आहेत. त्याला म्हटलं जाणार स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग. म्हणजेच यामध्ये सुद्धा ना सेंट्रल नर्व सिस्टीमवरती स्टडी आहे, ॲटोनॉमस नर्व सिस्टीमवरती स्टडी आहे, देन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती स्टडी आहे. तर ह्या सगळ्या सिस्टीमचा स्टडी आपण कुठे केलेला आहे, प्रिव्हियसली फार्मॅकोलॉजीमध्ये केलेला आहे आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे. बट त्यामध्ये जे ड्रग्ज यूज केले जात होते तर ते इंग्लिश मेडिसिन्स होते आणि कोग्नोसीमध्ये या सिस्टीम्समध्ये जे यूज केले जाणारे मेडिसिन्स आहेत तर ते नॅचरल सोर्सपासून ऑप्टेन केलेले मेडिसिन्स आहेत. ओके, फक्त एवढा डिफरन्स लक्षात ठेवायचं. सेम त्याच कॅटेगरी इथे सुद्धा आहेत, फक्त जो रोल आहे किंवा जो यूज आहे ड्रगचा तर तो डिफरन्स आहे. ओके, मग आता इथे काय आहे तर स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग. जर आता एक एक्झाम्पल घेते मी, आपण समजा CVS कॅटेगरी. ओके, आता CVS म्हणजे काय तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. जर CVS कॅटेगरीचा यामध्ये आपण स्टडी केला तर यामध्ये जर सपोज आपण एखादा ड्रग घेत आहोत, फॉर एक्झाम्पल यामध्ये जर आपण ॲलिन हा जर आपण ड्रग घेतला तर त्याचा जो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती यूज आहे तर त्याचा जो होल स्टडी केला जातो त्याला म्हटलं जाणार स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग. मग यामध्ये त्या ड्रगचं केमिकल नेम, सिनोनिम, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, त्यानंतर त्यामध्ये कोणते बायोलॉजिकल सोर्सेसमुळे तो ऑप्टेन झालेला आहे आणि फॅमिली, याचा जो स्पेसिफिक स्टडी आपण करणार तर ते सगळं कशामध्ये येणार, स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग. देन नेक्स्ट आहे न्यूट्रास्युटिकल्स आणि कॉस्मेटोस्युटिकल्स. न्यूट्रास्युटिकल्समध्ये जे डायटरी सोर्सेस आहेत त्याचा स्टडी आहे आणि कॉस्मेटोस्युटिकल्समध्ये कॉस्मेटिक्सचा जो स्टडी केला जातो, हर्बल कॉस्मेटिक्स. जर आपण एक्झाम्पल जरी विको क्रीम घेतली तर विको ही टर्मरिकपासून बनलेली आहे, म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार तर कॉस्मेटोस्युटिकल्स. तर हे सगळे झाले स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण 1 बाय 1 हे जे सगळे स्कोप आहेत तर हे ब्रीफली आपण डिस्कस करणार आहोत. आणि या टॉपिक रिगार्डिंग जर कोणाला काही डाऊट असेल किंवा कोणता स्कोप जर समजला नसेल, हे बघा आज आपण फक्त इंट्रोडक्शन्स घेतलेलं आहे फार्माकोग्नोसीचं, तर तरी यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण 1 बाय 1 हे जे स्कोप आहे तर ते आपण ब्रीफली बघणार आहोत. तर आजचा जो आपला टॉपिक आहे हा इथे कवर झालेला आहे
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.